असं दुर्दैवाने विरोधकांकडे माणसं थांबायला तयार नाही. त्याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे की आज मोठ्या प्रमाणात काँग्रेसची मंडळी भारतीय जनता पक्षात का प्रवेश करतात. आज व्होट चोरीच्या नावाखाली फक्त एकच घोषणा लावलेला आहे, त्याचं उत्तर बिहार जनतेने दिलेलं आहे. उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र जनता देणार आहे. व्होट चोरी पलीकडे समाज आहे ना, देश आहे, देशाचे वेगळे प्रश्न आहेत, त्याच्यावर काँग्रेसचे नेते बोलायला तयार आहे. कुठल्या प्रकारची आज विधानसभेचे अधिवेशन पार पडलं, काय भूमिका होती विरोधी पक्षाची, अतिशय नगण्य त्यांचं अस्तित्व होतं. आणि त्या अशा पक्ष थांबवून जर न्याय मिळणार नाही आहे. हे राजू सातव तर माझे मित्र होते जवळचे, दुर्दैवाने राजू सातव लवकर गेले, परंतु त्यांच्या मंडळीला राजूजींच्या पक्षाच्या कामामुळे त्यांना संधी मिळाली. पण जर पक्ष त्यांच्या भावनेचा आदर करणार नसेल, फक्त वोट चोरीमध्ये पक्ष गुंतलेला आहे. शेवटी मला वाटतं येणाऱ्या काळात आणखीन बऱ्याच मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षामध्ये लोकांचा प्रवेश होईल. संजय शिरसाटांना एवढी काळजी घ्यायला दिलेली नाही पक्षाने. तो निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब किंवा मान्य अजितदादा या स्तरावर तो निर्णय झाला असला पाहिजे. आता मला वाटतं अन्य कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं माझ्या दृष्टीने योग्य नाही, अनलेस त्यानं तसं सांगितलं असलं पाहिजे, सांगितलं असेल सरकारना. परंतु नवाब मलिकांना जबाबदारी दिली म्हणजे ती होणार नाही, होऊ शकत नाही, हे काही माझ्या दृष्टीने योग्य नाही आहे. हे मला वाटतं फार जुनं प्रकरण येते. आता त्या जुन्या प्रकरणाचं दुर्दैवानं न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया करणं योग्य नाही आहे. परंतु मला वाटतं निश्चितपणे माणिकरावांवर एक प्रकारचा अन्याय झाला अशी माझी भावना आहे.